सर ये आदिती ये तुझीच वाट पाहत होतो. गुड वर्क. म्हणजे अहो दार का लावताय तुम्ही? दोन व्यक्ती रूम मध्ये असल्यावर दार का लावतात? बोलायचंय ग, खूप महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी म्हणून दार लावलं. इतकं महत्वाचं बोलायचंय की मी तुझ्याशी जे बोलतोय ते इतर कोणीही ऐकता कामा नये म्हणून दार लावले. आदिती तू घाबरू नकोस, प्लीज रिलॅक्स. काय काय बोलायचंय? सगळ्यात आधी वेलकम, कारण आता आपण एका टीम मध्ये आहोत. अगं मला मॅडमने सांगितलं हे सगळं. आदिती एकदम करेक्ट निर्णय घेतलास तू. हे बघ, मी तुझी अवस्था समजू शकतो. एखाद्याने मन तोडल्यावर जीव जळतो त्या माणसाचा. तुझाही जळत असेल ना, पण तू तरी काय करणार ग? त्या सुहानीने तुझ्या तोंडचा घास पळवला. खरं सांगू तुला, तुझ्या ना भोळेपणाचा फायदा घेतलाय तिने. म्हणूनच मॅडमने एक काम सोपवलंय तुझ्यावर. कसलं काम? हा खाऊ तुला सुहानीच्या जेवणात मिसळायचा आहे. अरे तुम्हाला सुहानीला सांगू का दिलं नाही? हा का फाटते तुझी? खरं बोलायला चोरी आहे? दिग्या तू जरा शांत बस. इथे आपण हॉस्पिटलमध्ये आहोत, कळतंय का तुला? आणि सिच्युएशन काय तुला माहितीये ना. कशाला आगीत तेल ओततोस? मी आगीत तेल ओततोय. प्रेम करतो ना तू सुहानीवरती, मग काय खरं बोलायला लाज वाटते? अरे इतका स्वार्थी असेल ना, वाटलं नव्हतं असं बापट. अरे त्या आदितीचे काय हाल झालेत बघितलेस का तू? तुझं काय रे, तू सेफ आहेस, तू मजा करतोयस, तुला कशाची किंमत नाहीये. ए दिग्या, मला कसली किंमत आहे आणि कसली नाही हे तू मला शिकवू नकोस. तुझं तू बघ. हेच माझ्या पुरता ना असं स्वार्थी विचार करायला मी स्वार्थी नाही तुझ्यासारखा. अरे तुला काय समजायचं ते समज, मला काही फरक पडत नाही. ए बापट, मलाही तुझ्यामुळे काही फरक पडत नाही. मला त्या बिचाऱ्या आदितीची काळजी आहे. ती अस्वस्थ ना म्हणून जीव जातोय माझा. अरे पण त्याचा दोष तू मला का देतोय? पण चूक कोणाची आहे? अरे वा, याला काय अर्थ आहे? आदितीला माझ्याबद्दल काहीतरी वाटतं, यात माझी काय चूक आहे? अरे पण तू स्पष्टपणे तिला तसं सांगितलं पण नाहीस ना. हे बघ, मी तिला आधीपासून चांगली मैत्रीणच समजतो. अरे आणि तू ना जरा डोक्यात राग घालून घेणं कमी कर. पॅनिक होऊन काहीतरी डिसिजन घेऊ नकोस. हे सगळं सुहानीला सांगून काय होणार आहे? म्हणजे आदितीचं मन दुखावलं म्हणून हे सगळं सांगून सुहानीचंही मन दुखवायचं का? यात काय लॉजिक आहे? हे बघ, मला बाकी काही माहिती नाहीये. या सगळ्याचा आदितीला त्रास होतोय आणि हे मी बघू शकत नाहीये. अरे बाबा, वाईट मलाही वाटतंय, पण सुहानीला हे सगळं सांगून ह्या सिच्युएशन मध्ये बदल होणार आहे का? आदितीला बरं वाटणार आहे का? नाही ना. मग थोडा प्रॅक्टिकली विचार कर ना बाबा. तिला वेळ दे, ती येईल या सगळ्यातनं बाहेर. तिला सावरू दे ना. असं काहीतरी वेडवाकडं करून ना गोंधळ वाढवू नकोस प्लीज. काय हे? बघ उघडून. कसल्या टॅबलेट्स आहेत या? मला माहित नाही, मी हुकमाचा ताबेदार आहे. मॅडमने जेवढं सांगितलंय तेवढंच केलं. त्यांनी मला दिल्या, मी तुझ्याकडे दिल्यात. त्या म्हणाल्या हे तू सुहानीच्या जेवणात मिसळ. सर अहो पण
या कसल्या गोळ्यात हे माहीत नसताना कसं काय जेवणात मिसळणार मी? मग जाऊया लॅबमध्ये, जाऊया टेस्ट करूया, रिपोर्ट येईपर्यंत वाट बघूया. आदिती एवढा वेळ नाहीये आपल्याकडे, माझ्याकडे नाहीये, तुझ्याकडे नाहीये. जा लवकरात लवकर काम पत्ते कर, हे सुवानीच्या जेवणात मिक्स कर. तू जात नाहीयेस का? तुला जमत नव्हतं तर मॅडमला हो कशाला म्हणाली? कशाला स्वीकारलंस हे काम? तुझा पण स्वार्थ आहे ना याच्यात, आहे की नाही? तुला तुझा फायदा कळत नाहीये का? अरे तो बापट नकोय का तुला? ठीक आहे, मी मॅडमला सांगतो तुला काही जमणार नाही, हे काम तू करणार नाहीयेस म्हणून. मग तू मॅडम आणि तुझं नशीब काय ते बघून घ्या, मला काही माहित नाही. नाही नाही, फोन नका करू, मी करते हे काम. गुड. शुभस्य शीघ्रम. सा लवकरच त्या सुहानी गायकवाडचा बळी जाणार आहे. त्या लोकाधार हॉस्पिटलमधून सुहानीची वरात नाही, अंतयात्रा काढणार आम्ही. हा खाऊ तुला सुहानीच्या जेवणात मिसळायचा आहे. आदिती एवढा वेळ नाहीये ना मॅडमकडे, माझ्याकडे, ना तुझ्याकडे एवढा वेळ. तुझा पण स्वार्थ आहे ना याच्यात, तुला तुझा फायदा कळत नाहीये का? अरे तो बापट नकोय का तुला? डॉक्टर. हा दादा या. डॉक्टर तुमचा डबा. डॉक्टर सुहानी मॅडमचा डबा इथेच ठेवू का? हा द्या, माझ्याकडेच द्या, मी देते त्यांना. चल. अरे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. मी आता मेश्राम सरांच्या केबिन जवळून पास होत होते, त्यावेळी आदिती दार उघडून बाहेर पडली. ससाण्यांनी लगेच दार बंद करून घेतलं. याचा अर्थ काय? ज्यावेळी आदिती आत होती त्यावेळी दार बंदच होतं. अगं पण तुला आदितीने किंवा त्या ससाण्याने पाहिलं नाही आणि आदिती काहीच बोलली नाही? नाही, पण खूप टेन्स वाटत होती रे ती. असं वाटत होतं की खूप मोठा प्रॉब्लेम आहे काहीतरी. अरे पण त्या ससाण्याने दार का लावलं होतं? आय डोंट नो. एकतर हा ससाणे मॅडमने मॅनेज केलेला माणूस आहे. वरून तुला आदिती काही बोलली का रे?
अरे म्हणजे कसलं टेन्शन आहे तिला नक्की? नाही, असं काही बोलली नाही. एक काम कर, दिगंबरला विचार. कदाचित त्याला माहिती असेल. विचार तू. मी विचारेन त्याला, पण मला वाटत नाही तिने त्यालाही काही सांगितलं असेल. नाहीतर दिग्याने अख्खं हॉस्पिटल डोक्यावर घेतलं असतं मला. वरुण, आदिती आपल्यापासून काही लपवत तर नसेल ना? हे बघ, मी आदितीला असं ऑड वागताना कधीच नाही बघितलंय. ती माझ्याशी पण तुटकपणे वागतीये. तिच्याशी काही बोलायला गेलं, विचारायला गेलं तर नीट उत्तर देत नाहीये. वरुण, समथिंग इज रॉंग डेफिनेटली. थांब, मी दिगंबरला कॉल करते. ए थांब, नको. तू त्याला काही सांगू नकोस. आणि मी तुला म्हटलं ना, त्याला काही माहिती असतं तर त्याने मला किंवा ऍटलिस्ट तुला तरी सांगितलं असतं. आणि तू त्याला आत्ता हे सगळं सांगू नकोस. तो उगाच हायपर होईल आणि राडे करेल काहीतरी. पण तिला नक्की काय होतंय हे आपल्याला नको का कळायला? असंही होऊ शकतं की तिला आपल्याशी बोलायचं असेल, पण कसं बोलायला हवंय, काय बोलायला हवंय कळत नसेल. हे बघ वरुण, ती अशी मुलगी नाहीये की मनात काहीतरी आहे आणि ती पटकन सांगून मोकळी होईल. ती मनात गोष्टी ठेवते, स्वतःला त्रास करून घेते. त्यामुळे आपण पुढाकार घ्यायला हवा, आपण तिच्या मनातलं काढायला हवं. काल रात्री आय थिंक काहीतरी वाईट स्वप्न पडलं असेल तिला. लिटरली झोपेतून उठून किंचाळायला लागली ती. मी बोलतो तिच्याशी. नाही, मी बोलते तिच्याशी. असंही आता आम्ही जेवायला भेटतोच आहे. बघू काही सांगतेय का. चल येते, मी जेवण करून येते. रामासीता गोविंदा. दिगंबरा, हा एकटो बसान काय करतस? भजन करतोय. या तुम्ही पण बसा, चटई टाका, आपण एकत्र बसू. या लवकर या. अरे माझ्यावर किती चिडतस एवढो? हा माझ्यावरच राग अजून गेलो नाही की काय? हा ओ मामा, जाऊ दे ना आता. कशाला जुना विषय उगाळून काढताय? बर बाबा, आपण नवीन विषय काढूया. नाही म्हणजे माझ्या कानार ना एक खबर इली असा. ती खरी असा काय रे? कसली खबर? तुझा तो दोस्त डॉक्टर बापट आणि सुहानी डॉक्टरीन बाई यांचा काहीतरी झंगाट सुरू असा. असा हॉस्पिटलात चर्चा हो. खरा असा काय रे? नाही म्हणजे तुझा दोस्त असा म्हणजे तुका माहितीच असतला. पण खरा सांगू, मी पण बघितलंय हो ते दिवशी. एकाच बाईकवर दोघांका. हो खरा असा काय रे ता? मला काय माहित नाही. कसा होता रे तुझा दिगंबरा? ओ मामा, तुम्हाला काय करायचंय? हा बर, तुझ्या भल्याचा एक बोलाचा बोलू? नाही बोललं तर तुम्ही थांबणार आहात का? नाही ना, बोला. ते तुझा दोस्त डॉक्टर बापट, त्याचा सगळा ठरला म्हणजे सगळा जुळला. आता तुझ्या बाईकवर मागची सीट अजून रिकामीच असा. एकटंच बसतस तू. आता आयुष्यभर काय एकटंच राहतलस? हा तुझ्या पण बाईकवर कोणतरी बसा व्हाया की नाही? हा हे बघ, डॉक्टर बापटाचा ठरला म्हणजे तुझ्या मार्गातलो काटो मोडलो. आता तू आदिती विचारून मोकळो. थांबा नकोस. हो आहे ना? आहे की नाही? बघ, असं काय बघतस? माका काय माहिती की नाही? हा माका माहित असा आदितीचा आणि तुझा प्रेम असाचा. थांबा नकोस, विचारून टाक, मोकळो. मी तुका मदत करीन. म्हणजे काय होईल,
एकाच मांडवात 2 बार उडवून देऊया. एका बाजू डॉक्टर बापट आणि डॉक्टर सुहानी, एका बाजू डॉक्टर आदिती आणि डॉक्टर हो दिगंबर. मामा, तुम्ही नका ना माझं डोकं खाऊ इथे. आणि असले फालतू फुकटचे सल्ले मला नका देत जाऊ. अरे तुम्ही निघा. माझा ऐक मामा निघा तुम्ही. या बरा, त्याचा करूक जाऊचा भाला सर चुक्या बरोबर जळता हवाला. राव आयुष्यभर असतोच राव, दिगंबरा दिगंबरा करीत राव तू. आदिती, माझा डब्बा कुठे आहे? तिथंच ठेवलंय. ठीक आहे, मी वाढून घेते, आपण एकत्रच बसूयात. हं? कसली भाजी आहे ग? चण्याची उसळ आहे. जाऊ दे, मी आज वरण भातच खाईन. मॅम, थोडी भाजी घ्या ना, चांगली आहे भाजी. अगं नको, मला फारशी भूक नाहीये. आदिती, हं? एक विचारू? काय? मला अगदी खरं खरं सांगशील? कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुला काही टेन्शन आहे का? नाही. नाही, हल्ली तू खूप वेगळी वागतेस. वेगळी म्हणजे? नाही, मला असं वाटलं की तुझं कशातच लक्ष नाहीये, तुझ्याच तंद्रीत असते. कोणी काही बोललंय का? नाही. मग ससाणे काही त्रास देताय का? नाही अहो, तसं काही नाहीये. हे बघ, काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगू शकतेस तू. आपण दोघी मिळून सॉल्व्ह करूयात सगळं. नेहमी बघते माझं. म्हणजे तसं काहीच नाहीये. नक्की? हो. दही चालेल, गरमीत चांगलं असतं. थँक्यू. तू पण बस ना, एकत्र जेऊयात. नको अगं, मी दिघ्यासाठी थांबलोय, तो येईल आता. आता थोडं खाऊन जा. घे. ठीक आहे, तू इतका आग्रह करतेस तर येतो. वरून थांब. ते भाजी तिखट आहे, खाऊ नको. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बरं, तुम्ही जेवा, मी येतो.